सगळ्यापेक्षा 10 रुपयाने महागच गेला पेरू. विकायला बी म्हणजे एकच नंबर. हा. सगळ्यांच्या आधी ही विकत आहे आणि नंतर पाठीमागं ते रासायनिक जातं. आणि तुमचं 10 रुपयानं महाग जाते. महाग. कशामुळं? कलरमुळं, चकाकीमुळं आणि साईजमुळं. शाईन ह्याची संपतच नाही, कमीच होत नाही. याची साईन संपत नाही. एकदम फळाला वरून डायरेक्ट ग्लेजिंग येऊन जाते, चमक येऊन जाते. एक नंबरच भिजत नाही. शेतकरी बंधूंनो, मी सुपीक क्रॉप सायन्स प्रतिनिधी अमोल शितोडकर आणि आपल्यासोबत आपण आता आलो आहे करमाळ तालुक्यात, बरोबर ना? हा. सोलापूर जिल्हा. आणि आपल्यासोबत एक शेतकरी आहे. सर, तुम्ही आपल्या सुपीक क्रॉप सायन्सचं एक खत वापरलं होतं आपली पेरू बागेमध्ये. ग्रीन अपटेक. ग्रीन अपटेक खत होतं ते, बरोबर? आणि किती दिवसाची बाग आहे आता ही? 1 वर्ष. 1 वर्षाची बाग आहे. आणि आज पेरूचा तुमचा शेवटला तोडा चालू आहे समजा. शेवटचा. हा. शेवटला तोडा चालू आहे आणि बाग एकदम हिरवीगार आणि एकदम जबरदस्त बाग आहे. 1 वर्षात एकदम जबरदस्त डेव्हलप पण झाली आहे बाग. तर तुम्ही आपलं ग्रीन अपटेक कसं वापरलं आणि कसे रिझल्ट आले तुम्हाला हे सांगा ना आमच्या शेतकरी बंधूंना. ग्रीन अपडेट बेसल डोस तयार करून वापरला. किती बॅग घेतल्या होत्या तुम्ही? 3 बॅगा घेतल्या. 3 बॅगा घेतल्या होत्या. ही किती बाग आहे आता जवळपास? 650 झाले. 650 झाडाला 3 बॅगा घेतल्या होत्या तुम्ही. हम्म. आणि कसे रिपोर्ट वाटले तुम्हाला? एक नंबरच. एकच नंबर रिपोर्ट वाटले. रिपोर्ट लय जबरदस्त. लय जबरदस्त ना? म्हणजे सगळ्यापेक्षा 10 रुपयाने महागच गेला पेरू. सगळ्यापेक्षा पेरू 10 रुपयाने महाग गेला तुमचावाला ग्रीन अपटेक वापरल्यामुळे. ग्रीन अपटेक. आणि याच्या आधी तुम्ही बाकीचे खतं वापरत होते, रासायनिक खतं घेत होते कंटिन्यू. हम्म. आणि हे पहिल्यांदा वापरलं ना तुम्ही? हे पहिल्यांदाच वापरतोय. पहिल्यांदा वापरलं आणि तुमचे अनुभव कसे राहिले? विकायला बी म्हणजे एकच नंबर. हं. सगळ्यांच्या आधी ही विकत आहे आणि नंतर पाठीमागं ते रासायनिक जातं. आणि तुमचं 10 रुपयानं महाग जाते. महाग. कशामुळं? कलरमुळं, चकाकीमुळं आणि साईजमुळं. शाईन ह्याची संपतच नाही, कमीच होत नाही. याची साईन संपत नाही. एकदम फळाला वरून डायरेक्ट ग्लेजिंग येऊन जाते, चमक येऊन जाते. अशा पद्धतीचे रिझल्ट भेटले तुम्हाला. आता तुम्हाला काय वाटते? आता तुम्ही कंटिन्यू करणार आहे का ग्रीन अपटेक? आता कंटिन्यू. आता हे कंटिन्यू वापरणार. आता जास्त वापरून व्यवस्थित त्याचा आता तुम्ही जास्त वापरणार या प्लॉटला. आता किती बॅग घेणार आहे प्लॉटला ग्रीन अपटेकच्या? जेवढं त्याला लागणार आहे 6, 7, 8 तेवढे घेणार. 10 बॅग पर्यंत टाका तुम्ही बिंदास. आता काहीच अडचण नाही आला. आणि तुम्ही आता रस्त्याने बोलले, आता वांगीला सुद्धा वापरायचं आहे तुम्हाला. हा, वांग्याला बी वापर. वांगीला वापरायचं आहे, सगळ्या पिकाला वापरायचं. रिझल्ट मुळे मला ते वांग्याला बी लगेच वापरायचं आहे. म्हणजे ते रिझल्ट पाहिल्यामुळे आता तुम्हाला ते लक्षात आलं काहीतरी जादू आहे याच्यात म्हणून. खूप बरोबर ना? लय जबरदस्त. काहीतरी विशेष वाटलं ना. म्हणजे लोक म्हणते सेंद्रिय मध्ये रिझल्ट फास्ट भेटत नाही. तर तुमचं काय मत राहील याच्यावर? रिझल्ट फास्टच मिळतोय सगळा. एक नंबरच रिझल्ट मिळतोय. रिझल्ट 1 नंबर मिळतो आणि फास्ट मिळतो. शेतकरी बंधूंना काय मेसेज द्याल तुम्ही? आता सर्वात महत्वाचे, शेतकरी बंधूंनी ही सेंद्रियच वापरलं पाहिजे. याचा सेंद्रिय मध्ये भरपूर प्रॉडक्ट आहे, पण ग्रीन अपटेकचं काय वाटतं? ग्रीन अपटेकच वापरलं पाहिजे. इतकं जबरदस्त ह्याचा रिझल्ट की हा. त्याचा दुसऱ्या खतापेक्षा 100%च भारी. आणि रासायनिक खतापेक्षा स्वस्त आणि हा. तुमच्या खिशाले परवडणार आणि तुमच्या जमिनीला पूरक. जमिनीला, जमिनीला पूरक. महत्वाचं, तुमच्या जमिनीची तुम्ही रिझल्ट सोबत तुमच्या जमिनीची सुपीकता पण वाढत आहे याच्या माध्यमातून. हे लय महत्वाचं आहे. समाधानी आहे ना एकदम काका? हो. तुमचा मोबाईल नंबर सांगा ना. 74 14 99 40 95. धन्यवाद.